गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरीचा हा बेत प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. पण बऱ्याच वेळेला काय होतं तर पुरी तळताना ती नीट फुगली जात नाही किंवा ती खूप तेलकट होते. तर आज मी काही सोप्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घरच्या दह्यापासून श्रीखंड कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे तुम्ही पाहू शकता. ही पुरी बघा, मी बोटाने दाबते तरी ती पुन्हा फुगून वर येते. गार झाल्यानंतर देखील या पुऱ्या दिवसभर अशाच टम्म फुगलेल्या राहतात. शिवाय या अजिबात तेलकट होत नाहीत किंवा जरा सुद्धा वातड होत नाहीत. चला तर मग लगेचच पाहूया गव्हाच्या पिठाची कमी तेलकट, टम्म फुगलेली, मऊ आणि खुसखुशीत पुरी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून एक घट्ट वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण नेहमी चपातीसाठी पीठ वापरतो त्याच पिठाचा आज आपल्याला वापर करायचा आहे. सोबतच पाव वाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे. रवा घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत तयार होते. सोबतच एक मोठा चमचा बेसन घ्यायचा आहे. बेसन घातल्यामुळे पुरीला छान खमंगपणा येतो. सोबतच चवीप्रमाणे मीठ, सोबतच एक चमचा पिठी साखर. पिठी साखर घातल्यामुळे पुरीला छान चकाकी येते आणि पुऱ्या दिवसभर अशा टम्म फुगलेल्या राहतात. शिवाय पुरी अजिबात तेलकट होत नाही. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. आता ही पुरी खुसखुशीत होण्याकरता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे गरम आहे त्यामुळे चमच्याने मिसळून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन हे पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. अशी मूठ वळून बघायची आहे. अशी जर का मूठ बनते म्हणजे आपलं मोहन अचूक झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथे जर का आपण पीठ मऊ मळलं तर मग पुरी फुगली जात नाही. इथे मी घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. इथे मला अर्धा वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. आता हा गोळा आपल्याला झाकून अर्धा तास असंच बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो रवा छान फुलून येईल. आता बरोबर अर्धा तासानंतर यावरचं झाकण काढायचं आहे. इथे रवा सुद्धा खूप छान फुलून आलेला आहे. आता यावरती मी 1 चमचा इतकं तेल घालणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ जर का खूप पातळ मळलं गेलं तर मग पुरी तळताना ती पुरी फुगली तर जात नाही, शिवाय ती पुरी खूप तेल शोषून घेते. म्हणजेच पुऱ्या खूप तेलकट होतात. इथे आपलं पीठ मऊसूद असं मळून झालेलं आहे. पिठाला जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे. म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो रवासुद्धा छान फुलून आलेला आहे. आता इथे मी या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घेणार आहे. इथे तुम्ही 2 प्रकारे पुरी बनवू शकता. एकतर अशा प्रकारे छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्या किंवा मग एक मोठा गोळा बनवून तो लाटून त्यावर ग्लासने सुद्धा छोट्या छोट्या पुऱ्या बनवता येतील. आता इथे एक बाजू गुळगुळीत आणि एक बाजू खडबडीत तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता यापैकी मी एक लाटी घेणार आहे आणि बाकीच्या सर्व लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत. म्हणजे त्या कोरड्या पडणार नाहीत. आता इथे एक गुळगुळीत बाजू आहे आणि एक खडबडीत बाजू आहे. आता खडबडीत बाजू ही आपल्याला पोळपाटावर ठेवायची आहे. म्हणजेच गुळगुळीत बाजू वर येईल अशा रीतीने आपल्याला ही लाटी ठेवायची आहे आणि लाटणी एकदाच आपल्याला फिरवायची आहे. पुरी लाटताना पुरी सारखी उलट-सुलट करून लाटायची नाही. पुरी टम्म फुगण्याकरता पुरी व्यवस्थित लाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. कधी-कधी पुरी व्यवस्थित लाटली जात नाही. पुरी एकसारखी लाटली गेली पाहिजे म्हणजे ती पुरी टम्म फुगली जाते. इथे आपल्याला पुरी जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ सुद्धा ठेवायची नाही. मध्यम जाडीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे.
पुरी लाटून झाल्यानंतर आपण जशी पुरी लाटलेली आहे म्हणजे प्लेन बाजू वर आणि खडबडीत बाजू खाली, त्याचप्रमाणे आपल्याला ही पुरी ठेवायची आहे. का ते मी पुढे जाऊन सांगणार आहे. पुरी सर्व बाजूने एकसारखी लाटायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता पुरी लाटून झाल्यानंतर गुळगुळीत बाजू वर आणि खडबडीत बाजू खाली अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या ठेवायच्या आहेत. आता लगेच आपण पुऱ्या तळायला घेणार आहोत. त्याकरिता इथे मी तेल आधीच कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता पुरी तेलात सोडताना खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली येईल अशा प्रकारे आपल्याला पुरी तेलात सोडायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी झारा सुद्धा लावलेला नाही, तरी सुद्धा पुरी स्वतःहून टम्म फुगलेली आहे. आता दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे आणि मग झाऱ्याच्या साहाय्याने त्यातील तेल निथळवून पुरी लगेच काढून घ्यायची आहे. आता आणखी एक पुरी मी तुम्हाला तेलात तळून दाखवते. जी बाजू आपण लाटताना खाली होती ती तळताना वर येईल अशा प्रकारे आपल्याला पुरी तेलात सोडायची आहे. इथे तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता मी झारा अजिबात लावलेला नाही, तरी पुरी स्वतःहून फुगून वर आलेली आहे. पुरी टम्म फुगण्याकरता तेल सुद्धा छान तापलेलं पाहिजे. जर का तेलच नीट तापलेलं नसेल तर मग ती पुरी तेल शोषून घेईल आणि जास्त तेलकट होईल, तसेच ती चिवट देखील होईल. अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. ही पुरी बघा, इथे मी बोटाने दाबते तरी देखील ती पुरी पुन्हा फुगून वर येते. इतक्या आपल्या छान टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. जरा सुद्धा वातड किंवा तेलकट झालेल्या नाहीत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.